सो हाय. आज एक व्हिडिओ बनवण्याचं विशेष कारण म्हणजे मी माझ्या मुलाला तायक्वांदोला घेऊन आत्ता येत होते. सो करिश्मा चौकात आम्ही सिग्नलला थांबलो होतो. मी आत्ता पार्कमध्ये आहे. सो आजूबाजूचा आवाज अवॉइड करा. आय होप माझा आवाज क्लिअर होतो आहे. सो आम्ही करिश्माच्या सिग्नलला थांबलो होतो आणि देअर वॉज द गाय ॲक्टिवावर होते आणि त्याच्या मागे एक लांजा अशी काहीतरी गाडी होती. आय डोंट नो. आय एम इन गाड्या ओळखणे. सो मागचं जे फुटरेस्ट असतं स्टीलचं मेटलचं, सो त्याच्या फुटरेस्टमुळे मागच्याच्या गाडीचं पुढचं जे काय म्हणतात त्याला, फ्रंट असतं ना, खाली बोनेटच्या खाली जे असतं ते अख्खं बाहेर निघालं. सो आता वाटलं राडा होणार वगैरे असं काही, पण असं काही न होता त्या टू व्हीलरवाल्या माणसाने स्पष्ट सांगितलं की सिग्नलमध्ये वळून मी तिथे थांबतो, तुम्ही तिथे या. म्हणजे इतकं समजूतदार भांडण, ते भांडणच नाही म्हणता येणार, डिस्कशन होतं रादर. सो ते तसं झालं आणि मग आल्या द ग्रेट काकू बाहेर. सगळं समजुतीने चाललं असताना त्या बाहेर आल्या आणि व्हॉट इज दिस नॉनसेन्स, तुम्ही हे सगळं तोडून हे वगैरे करून टाकलं. बट स्टील दिस गाय वॉज व्हेरी काम आणि स्टील ही सेट की पुढे सिग्नलला जाऊन आपण थांबूया. सो माझा मुलगा म्हणाला तो काय थांबणार नाही, तो पळून जाईल. म्हटलं नाही, ही विल वेट. ज्या अर्थी त्यांनी स्वतःने सांगितलं की पुढे जाऊन थांबा, ही विल वेट. सो सिग्नल सुटला, 2दा लागला तो सिग्नल. आज सॅटर्डे खूप ट्रॅफिक असतं. सो वळल्यानंतर तो सिग्नल, त्या माणसाचा सिग्नल आधी सुटला, तो माणूस वळला. नंतर आमचा सिग्नल परत सुटला, आम्ही वळलो आणि तो माणूस तिथे गाडी पार्क करून करिश्मा सोसायटीच्या चौकात उभा राहून त्या फोर व्हीलरवाल्या काकांची वाट बघत होता. सो दिस इज व्हेरी रेअर दीज डेज. म्हणजे सहज त्याला पलायन करता आलं असतं, पैसे वाचले असते त्याचे. बट नो, ही वेटेड. ही स्टूड देअर वेटिंग फॉर हिम. सो हॅट्स ऑफ टू दॅट गाय. इतकं जेन्युइन अजूनही लोक आहेत. सो मला राहावलं नाही म्हणून मी हा व्हिडिओ केला आणि तुमच्याशी हा छान प्रसंग शेअर केला. ओके, बाय.